तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग मराठीमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा। आणि आता मी बकऱ्या घेऊन आलो आहे। आता मस्तपैकी चारायला इकडे सोडून देतो आणि आजचा ब्लॉग म्हणजे रहस्यमय होणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा। आणि आज मी तुम्हाला असं एक ठिकाण दाखवणार आहे, ते तुम्ही कधीच आयुष्यात नसं पाहिला तसं मी एक ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। मित्रांनो, मी तुम्हाला अजूनपर्यंत ती अशी एक रहस्यमय गोष्ट आहे ती तुम्हाला अजूनपर्यंत या ब्लॉगमध्ये दाखवली नाही, ते आता तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे। ती म्हणजे अशी आहे की हा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या कडेला एक रहस्यमय अशी गुफा आहे आणि ते आमचे आदिवासी लोक त्यांना पुजतात, ते म्हणजे पायऱ्यागड आहे। ते तुम्हाला पायऱ्यागड आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि कशी गुफा आहे ती तुम्हाला दाखवतोच। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सोरमाळ या डोंगराचं नाव आहे, तिकडचं आमचं गावाचं डोंगर आहे। आणि आता तुम्हाला मी ती गुफा दाखवणार आहे, एकदम खतरनाक अशी आहे आणि फारच मोठी आहे आणि ती या डोंगरामध्ये घुसलेली आहे। आणि आता ती कुठंपर्यंत जाते ती तुम्हाला दाखवणारच आहे। तीन छिद्र आहेत, आता ते तुम्हाला दाखवतोच। आणि इकडं खाली बंधारपाडा आहे, त्या बंधारपाड्याचे जेव्हा आपण गावाचे डोंगर देव असतात तेव्हा ही गुफाला पुंजायला येतात आणि ते आमच्याकडे पायऱ्यागड म्हणतात। आता ते पायऱ्यागड तुम्हाला दाखवणारच आहे। आता आलेलो आहे आपण पायऱ्यागड जवळ, बघू शकता असं एक गुफा आहे। आता ती तुम्हाला थोड्याच टायमात दाखवणार आहे, परंतु त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे आमच्याकडं डोंगरादेव असतात आणि तुळशीचं झाड आहे, तुळशीचं आणि झेंडू, ते आमच्याकडं डोंगरादेव म्हणून पुजतात। हे बंधारपाडाचे लोक त्यांना हे गड पुंजायला येतात। आता या गडामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे, व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आता मध्ये जायचं आहे पण थोडी भीती वाटत आहे, पण प्रयत्न करतो की मध्ये जायतो आणि मध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो की या गडाची जो याच्यामध्ये जातो तेव्हा म्हणे गडाचा दरवाजा बंद होतं, असं आमच्या लोकांच्या मनात आहे। पण आता बघतो बरं, आम्ही गडामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि गडामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो। पहिल्यांदा पाहून घ्या, हे आहे तुळस आणि झेंडूचं फुलाचं ते आहे झाड। आता ते जेव्हा गड पुंजायला येतात तेव्हा ते इथं ठेवून जातात। आणि इकडे बघून घ्या, हे भाताचं जे तणस असतं त्याच्यापासून बनवलेलं आहे। आणि अजून काय मध्ये आहे ते तुम्हाला दाखवतोच। आणि आम्हाला एक मिळालेलं आहे, 1 रुपया बघून घ्या, त्या गडामध्ये टाकलेला आहे। आता गडामध्ये काय आहे ते आता तुम्हाला दाखवतोच अजून। आता नामदेव मध्ये जात आहे आणि त्याच्या मागे मी जातो। हे बघा, त्याच्यामध्ये उभा माणूस जाऊ शकत नाही, थोडंसं डुकून जावं लागतं। आणि आता मी पण जातो त्याच्यामध्ये। इथे पण वर एक गुफा आहे आणि हे आम्हाला पैसा मिळालेला आहे, 1 रुपयाचा सिक्का आहे। आता इकडे जातो बरं, मध्ये कितीपर्यंत खोल आहे ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। इथे बघा एक वटवागुळ पण आहे, चामखिल्याला म्हणतात। आणि याच्यामध्ये आम्ही आलेलो आहे आता बघा। हो रे बापरे, हे बघा, एक पक्षी मिळालेला आहे, याच्यामध्ये 2 पाखरं आले आहेत, छोटे बच्चे छोटे। आणि याच्यामध्ये कोणता तरी पक्षी राहत असेल किंवा या वटवागळ्याचं हे संडास केलेले आहे। आता इथं पक्षी आहेत 2-3, त्या आम्ही त्यांना चामखिल म्हणतो, वटवागळासारखे आहेत। हे बघा, तुम्हाला दाखवतो। आणखी एक खाली आहे, मोठा बोगदा आहे आणि इकडे नामदेव आणि दीपक आहेत। आणखी एक इकडे मोठा गुफा आहे, ते तुम्हाला आता दाखवतोच। आता याच्यात घुसून आम्ही थोडंसं जात आहे आणि एक इकडे पण जातो, पण ते आता मातीने थोडासा भरलेला आहे। आणि याच्यात 3 छिद्र आहेत
आता त्या छिद्रामध्ये याच्यात तर घुसायला नाही जमणार, पण जो हा आहे तो थोडासा मोठा आहे, त्याच्यात जाण्याचा प्रयत्न करतो आम्ही. पण जावा तो बरं की कुठे होता कुठपर्यंत जातो ते बघतो बरं. हे बघा त्याच्यात पक्षी आहेत आणि त्यांचा खूपच आवाज येत आहे. हे बघून घ्या कसं मध्ये आहे, पूर्णपणे पोखरलेलं डोंगर आहे आणि मी जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण इथं एक मोठा दगड लागलेला आहे, जायला जमत नाही, पण तसंच प्रयत्न करतो. तर मित्रांनो बघू शकता इथं झोपून यावं लागतं आणि इकडे खूपच मोठी गुफा आहे. आता ती कुठपर्यंत जाते ते बघा. आम्ही दोघं मिळून जातो कुठे आता मी आणि नामदेव जात आहे आणि याच्यात झोपून जावं लागतं. आता ते बघतो कुठेपर्यंत जातो आम्ही, ते तुम्ही बघत राहा. आणि याच्यामध्ये थोडंसं पक्षी आहेत, त्यांना बघून आम्हाला भीती पण वाटते, दुसरं काय नको राहिला, त्याच्यामुळं थोडंसं भीतीने जावं लागलं. याच्यात मध्ये जायला वाट नाही आहे, पण तसंच आम्ही जात आहे, ते तुम्ही बघत राहा आता कुठेपर्यंत जातो असं. मित्रांनो आता थोडंसं मध्ये आलो आहे आणि इकडे एकदम खतरनाक अशी वल्ली जागा आहे आणि इकडे तर गुफा खूपच दूर जात आहे, परंतु अजून एक इकडे गुफाचा जाण्याचा मार्ग आहे, ते तुम्हाला आता दाखवतोच. आणि इकडे नामदेव झोपून येत आहे. हे बघा इकडे एक वरती जात आहे, तिकडे पण वल्ल आहे, तिकडे पण पाणी असेल, इकडे पण वल्ल आहे, ते पाण्याचं आहे. तर अजून तुम्हाला एक गुफा दाखवतो आणि दुसरी गुफाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो बघून घ्या, ही दुसरं गुफा आहे. हे बघा व्हिडिओ चांगलं येत नाही, पण हे बघा हे दुसरं गुफा आहे आणि आणखी एक गुफा आहे. इथं ओली जागा आहे, हे बघा पाणी पण आहे या गुफामध्ये. पूर्णपणे पोकारलेलं आहे असं वाटतं मला, पण आता ही गुफा थोडीशी इथं वाट झालेली आहे. आता थोडंसं मध्ये आलेलं आहे आणि ही कुठपर्यंत जाते आता ते बघा तुम्ही. आणि इकडे जायला पण जाग नाही, नामदेव तर इकडं झोपून येत आहे आणि मी पण तसंच आलेलो आहे. आता बघतो बरं कुठेपर्यंत जाते. अरे यार हे बघा कोकरूड जनता पार्टी इथं लपलेली आहे. मित्रांनो बघून घ्या, इकडे मध्यपर्यंत अजून जातच आहे, पण आता याच्यात जायला इथं ऑक्सिजनची कमी पडू शकते, त्याच्यामुळे आम्हाला भीती पण वाटत आहे. त्याच्यामुळे आता इथूनच आम्ही मागे जातो. आणि जर आपल्या या व्हिडिओला 1000+ लाईक आल्या तर आपण एक दिवस नक्की त्याच्यात येऊ. आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की लवकर आपल्या 1000 लाईक कंप्लीट करा, तरच आपण या गुफामध्ये अजून रिस्क घेऊन घुसू आणि तेव्हा बॅटरी पण घेऊन येऊ आणि मस्तपैकी याच्यात या गुफामध्ये काय आहे आणि कुठेपर्यंत जाते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर नाही मिळाला, पण पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच मिळेल. आता सध्या तर इथं जायला पण वाट आहे, पण थोडंसं भीती वाटत आहे. आणि आता आम्ही 2 जण आहे, त्याच्यामुळे आता इथूनच परत जातो. ही गुफा पूर्ण डोंगरामध्ये पसरलेली आहे असं वाटतं मला, पण कुठेपर्यंत जाईल ते माहीत नाही. आणि इथंपर्यंत तर आम्ही झोपून असं आलेलो आहे आणि आता इथूनच परत जातो. तर हे कोकरूड जनता पार्टी इथं घुसून बसलेले आहे आणि आम्ही आता परत जात आहे, कारण की इथं हे बघा कसं करून यावं लागतं, झोपून जावं लागतं. हे गुफा लयच मोठी आहे. ही गुफा जास्त पूर्ण डोंगरामध्ये पसरलेली आहे असं वाटतं. आणि आता आम्ही इथूनच परत जातो. ही गुफा नाही तर आम्ही डोंगरादेव पूजतो, त्याचं पायऱ्यागड म्हणलं जातं या गुफाला. आता इथूनच परत जातो. हे बघा नामदेव बाहेर जात आहे आणि आता मी पण जातो. मी तर आलो आता. आपला संतू बस पण येऊन राहिला माझ्या मागे. बघा कसं येऊन राहिला. हा एक हातात मोबाईल आहे आणि आता त्याचा मोबाईल माझ्याकडे देऊन राहिला आणि आला बघा. आकाश शेरडेवान येऊन राहिला बघा.
हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. पुरा खराब होऊन आणि एवढी मेहनत करावी लागते मित्रांनो मध्ये जाण्यासाठी आणि चला बाहेर चला. जात आहे आणि आता मी पण जातो. आता इथून गुफामध्ये बाहेर निघालो आणि हे बघा कपडे बिपडे पूर्णपणे खराब झालेला आहे. खराब झाले आहे आणि तो आता व्हिडिओ काढून राहिला बघ कसा लयच खराब झालेला आहे आणि घामाने पण लय भरलेला आहे आणि त्याच्यात मध्ये थोडीशी वल जागा आहे त्याच्यामुळे लयच खराब होतो. हे बघून घ्या रहस्यमय गुफा आणि हिला आमच्याकडे पायऱ्यागड म्हणतात आणि पायऱ्यागड आम्ही डोंगरादेव जेव्हा असतात तेव्हा ही गुफाला पुंजायला येतो. आम्ही असंच नाही आम्हाला आदिवासी म्हणतात. आदिवासी म्हणजे असं आहे की निसर्ग सगळं पुंजतो आम्ही बकऱ्या चारायला आलो आहे आणि ही गुफा पण बघायला आलो आहे आणि इथं बघून घ्या आमचे बकरे मस्तपैकी सरत आहे. आता ते बकरे बिकरे घेऊन मस्तपैकी आता पाणी पाजून घरी जातो. हा नामदेव आपल्याला तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे गुफाबद्दल ते तुम्ही मस्तपैकी बघा. तर काही गुफा जे आपले पूर्वज त्यांच्यापासून हे गुफा आहे. तुम्ही बघलं असेल आम्ही मध्ये गेलो होतो कसं आहे ते आणि तुम्ही आपली भाऊला संतोष खांडे यांचे यूट्यूब चॅनलवर जा आणि लाईक शेअर कमेंट करा आणि ज्याला गुफा बघायचं असेल तर आमच्या मागे या आम्ही तुम्हाला पण गुफा काठी दाखवतो कसं आहे ते. आणि ही गुफा जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला लोकेशन पण आमच्याकडून मिळेल. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही गुफा जर बघायची असेल तर नक्कीच सांगतो. आणि इकडं अर्जुन सागर बंधारपाडा हे लोक जेव्हा डोंगरादेव असतात तेव्हाच पुंजायला येतात. हे पायऱ्यागड म्हणतो आम्ही त्याला. आणि जर तुम्हाला अजून काही गोष्टी बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. आणि असं याच डोंगराला नाही इकडं जेव्हा प्रत्येक गावाचं एक गवळ असतं तो म्हणजे गड म्हणतात त्याला. तर हा गड आहे पायऱ्यागड. हा आहे बंधाराचे जे खर्डेदीकर गाव आहे त्याचं तिथले लोक येतात जेव्हा डोंगरादेव करतात तेव्हा ही गुफाला पुंजायला येतात. आणि आणखी एक या पुढच्या डोंगराला पण आहे ते म्हणजे उंबरगावांचे लोक येतात तेव्हा आता मी ती पण गुफा दाखवणार आहे. पण पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि ही गुफा कुठेपर्यंत जाते हे जर बघायचे असेल तर आपल्या व्हिडिओ शेअर केला पाहिजे. आणि या व्हिडिओला जेव्हा 1000 लाईक येतील तरच आपण या गुफामध्ये परत येणार आहे. लवकर 1000 लाईक करा आणि या गुफामध्ये काय आहे बघायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि 1000 लाईक कंप्लीट करावं लागेल तरच हे गुफाच्या मध्ये काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. पर्यंत जातो पण आपण नक्की काय बघितलं नाही. आणि गुफा म्हणतात आमच्या गावामध्ये जे पूर्वजक जे जुने पाने लोक असतात ते म्हणा आजोबा असं म्हणायचे की ही गुफा सालेर किल्ल्यापर्यंत जाते असे म्हणायचे. पण कुठेपर्यंत जाते ते आम्हालाच नेमकं माहित नाही. आम्ही आतापर्यंत आलो आहे इथून बघून आणि निघून जायचं. पण आता आज आमचं मन झालं की लोकांना पण दाखवायला पाहिजे की ही गुफा कुठे आहे काय आहे या गुफेचं रहस्य काय आहे. तर मित्रांनो आता ही गुफा तर तुम्ही बघितलीच आहे आणि आम्हाला जिथपर्यंत जमलं तिथेपर्यंत आम्ही गेलो. आणि आणखी जर पुढचं पाहायचं असेल तर आपल्याला 1000 लाईक कंप्लीट करा आणि पुढचं पण तुम्हाला दाखवतो. आणि बघून घ्या कसं आहे. इथं बाहेरून तर थोडंसं कमीच आहे पण मध्यपर्यंत पूर्णपणे पोखरलेलं आहे असं वाटतं. कारण की जी गुफा आहे ती पुढेपर्यंत चालतच जाते. आणि पुढचं बघायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे 1000 लाईक कंप्लीट करावं लागेल. तुम्हाला पार्ट 2 बघा. आणि ही गुफा म्हणजे असं लोकांना वाटायची की जो या गुफामध्ये जातो तेव्हा दरवाजा बंद होतो असं आमचे गावाचे लोक म्हणतात. आणि जे जुने पुराणे जे म्हातारे माणसं म्हणतात ते म्हणतात की या गुफामध्ये जो जातो तेव्हा त्याच्यामध्ये गेल्यावर दरवाजा बंद होतो. तेव्हा इथं येऊन म्हणे कथा लावायला लागते पावऱ्या वाजवायला लागते तेव्हा ती दरवाजा उघड होते असं म्हणतात. पण तसं काहीच नाही. आम्ही आता त्याच्यात फिरून आलेलो आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की याच्यात काहीच नाही तसं. आणि जी लोकांच्या मनात जी अंधश्रद्धा आहे ती काहीच नाही तसं. मनाला तसं काय वाटून घेऊ नका. आणि माझ्या या व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. आणि पुढचं
पुढचं अजून काय बघायचं असेल या गडामध्ये तर आपल्याला 1000 लाईक कंप्लीट करा आणि या रहस्यमय गुफाचा तुम्ही आनंद घ्या आता. आणि आता आम्ही पण इकडं आमच्या बकऱ्या निघून गेलेल्या आहेत. आता त्यांना घेऊन आता घरी जातो. आणि ही गुफा जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्याला कमेंट करा आणि तुम्हाला या गुफाचं कुठे आहे आणि ती लोकेशन तुम्हाला सांगतो मी. आणि इथून एक नजारा बघून घ्या, एकदम खतरनाक असा नजारा आहे. इकडे गाव बघून घ्या, हे अर्जुन सागर आहे, हे बघून घ्या. एकदम खतरनाक असे इथून गाव दिसतात. आणि आता जातो आम्ही. तर मित्रांनो आता इथून दाखवत होती गुफा, इथून मस्तपैकी दिसेल आणि कुठे आहे ते पण दाखवणार आहे. हे बघून घ्या, हे डोंगर आहे आणि इकडचा आमचा टकर आहे. आणि जो तिकडे बाजूला दिसत आहे तो साल्हेर किल्ला आहे. साल्हेर किल्ला तर तुम्ही बघितलाच असेल. साल्हेर किल्ल्यावरचं पण आपलं 2 कितीतरी ब्लॉग टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, जाऊन बघून घ्या. आणि जी गुफा आहे ती इथं आहे, बघून घ्या. आणि ही गुफा असं आमच्या गावातले लोक सांगतात, जे जुने माणसं आहेत ना ते असं म्हणतात की ही गुफा डायरेक्ट साल्हेर किल्ल्याजवळ जाते असं म्हणलं जातं. पण नेमकं आम्हाला पण माहीत नाही ते कुठेपर्यंत जाते. आम्ही थोडंसं अर्ध्यावतूनच फिरून आलेलं आहे. आणि ती गुफा जशी जाते ती पूर्ण डोंगरामध्ये जाते, त्याच्यामुळे आम्ही जास्त रिस्क पण घेतलं नाही आणि गेलो पण नाही. आणि हा जो डोंगर आहे याला म्हणतात उखळ्या. या उखळ्या डोंगराला पण इथं एक कडेच्या किनाऱ्याला एक तशी एक गुफा आहे. ती तर मी जास्त बघितली नाही, ती खालून रस्त्यावरूनच बघितलेली आहे. पण तिथं पण जे उंबरगावान आहे त्या लोकाचे गड आहे, तो कोणचा गड आहे ते पण नाव तर नाही माहीत, पण त्या गड पण तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जो मी या डोंगरावर आहे, एकदम खतरनाक असं डोंगर आहे. या डोंगराचं नाव आहे, तो आहे उखळ्या आणि हा डोंगरचं नाव आहे मुखळ्या. असं उखळ्या मुखळ्या या डोंगराला म्हणले जातं. आणि जो हा डोंगर आहे तो सोरमाळ, तिकडला लाण्या सोरमाळ. आणि जो तिकडं हा दिसत आहे ना, हा आमच्याकडे राशा म्हणतात. आणि इकडचा गाव आहे, हा गाव आहे चोळीनमाळ आणि हा गाव आहे भेंडगावान. आणि या डोंगराच्या रेषेने खाली गाव दिसत असेल त्या गावाचं नाव आहे किरमल्या. आणि इकडं डोंगरावरती आहे हा आहे माल. आणि आता तुम्ही तर बघितलाच आहे तो गड कसा आहे आणि मध्यपर्यंत जी जागा आहे ती आता ओली झालेली आहे. काल पण थोडंसं पाणी पडलेला होता. काल मी घरी नव्हतो, काल गाडीवरती कामाला गेलेलो होतो, त्याच्यामुळे ते पाण्याचा पण व्हिडिओ नाही काढला. आणि आमच्या डोंगराला पण एक आमचं गावाचं गड आहे, ते पण तुम्हाला दाखवणारच आहे. पावसाळ्यामध्ये आम्ही त्या डोंगरावरती जातो, तिकडे बकरे घेऊन जातो. त्या तिकडे जात नाही, आता तिकडे वाघ असतो त्याच्यामुळे आम्ही तिकडे बकऱ्या घेऊन नाही जात. आणि पावसाळ्यामध्ये तिकडे जास्त गवत होऊन जातं, तिकडे कोणी जास्त जात नाही, त्याच्यामुळे आम्ही तिकडे बकऱ्या घेऊन जातो. की तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे की आमची गावचा जो गड आहे, डोंगरा देवाचा जो गड आहे तो तुम्हाला दाखवणारच आहे. आणि पुढच्या वर्षी पण आमच्या गावातले डोंगरा देवाचा कार्यक्रम होणारच आहे, तेव्हा पण तुम्हाला बघायला मिळेल कसं आमच्याकडचं डोंगरा देव कसं तयार म्हणजे कसं करतात, ते पण तुम्हाला बघायला मिळेलच पुढच्या वर्षी. आता तेव्हा आमचं डोंगरा देव राहील आमच्या गावामध्ये, तेव्हा तुम्हाला दाखवतो. काय तो आपला थोडासा मराठी भाषेचा थोडासा म्हणजे जास्त येत नाही मला, पण तसंच बनवायचा प्रयत्न केला आहे. कारण की जे आमचे गावातले लोक आहेत त्यांना तर माझी भाषा समजते, पण जे बाहेरचे लोक आहेत त्यांना जी आपली कोकणी भाषा आहे ती लोकांना समजत नाही. त्याच्यामुळे हा ब्लॉग आपण मराठीमध्ये बनवलेला आहे. आणि मराठीमध्ये ब्लॉग बनवायचा मी प्रयत्न करेल आणि हिंदीमध्ये पण बनवायचा प्रयत्न करेल, पण हिंदी भाषा जास्त आपल्याला जमत नाही. ही मराठी भाषा आहे ती आपली महाराष्ट्राची शान आहे, आणबान शान आहे. त्याच्यामुळे इथं आमच्याकडे पण मराठी बोलतात, त्याच्यामुळे मराठी भाषा आपल्याला थोडीशी येते.
त्याच्यामुळे हा ब्लॉग मराठीमध्ये बनवलेला आहे आणि आपली मराठी भाषा थोडीशी तोडकट मोडकत आहे, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि माझी काही या ब्लॉगमध्ये चुकी झाली असेल तर मला माफ करा. तर मित्रांनो, आता आम्ही घरी जात होतो आणि एक आम्हाला अशी खतरनाक एक गोष्ट बघायला मिळाली. ती आता तुम्ही बघा. ही बघा, एकदम खतरनाक असे काल पाणी पडलं आणि थोडंसं ओलं झालं होतं, त्याच्यामुळं हे पाणी त्याच्यात आहे आणि एकदम खतरनाक असं तिघागं राहिलं. हे बघा, आणि आमच्या बकऱ्या पण तिकडे जात आहे आणि आता ते घेऊन आम्ही पाणीवर घेऊन जात आहे. आणि हे बघा, हा दीपक आहे आणि हा नामदेव आहे. आता आम्ही तिघं जात आहे घरी. आणि आपला आजचा मराठी ब्लॉग कसं काय वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला तर जास्त मराठी भाषा येत नाही, परंतु मी कोशिश केलेली आहे. आणि आपली कुठे पण अशी चूक झाली असेल तर मला नक्कीच माफ करा. आणि मराठी भाषेमध्ये ब्लॉग बनाडू की आपली कोकणीच भाषेमध्ये ब्लॉग बनाडू हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत